त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या ज्या आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील। सुरेश धस साहेब हे जे बोलतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे। आणि हे नेता जे आहे हे गरिबांचा नेता नाही, तर हे गुन्हेगाराचा नेता आणि सरकार देखील गरिबाचं नाही। न्याय कधी मिळवून देणार? हे असे एकतर 2 महिने झालं आणि आणखी न्याय काहीच नाही, कसल्याच प्रकारची चौकशी नाही, पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही। असं का होतंय माझ्या भावाबरोबर? आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत, त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत। त्यांच्या आई वडिलांना ते मुलं कसं सांभाळतील? हे पोलीस प्रशासनानं अति केलेलं आहे। आणि जे आहे हे सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे, कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो। आणि सुरेश धस जे आहेत हे म्हणतात ना, इथं बीडला आले होते फडणवीस साहेब, तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे। तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो। या शांततेचं परिवर्तन जर वादळात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही, कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून, शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेताय का? आम्ही सुशिक्षित लोक, आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलो तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल। आणि गुन्हेगाराची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार। आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या ज्या आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील, तेव्हा आपले सुरेश धस साहेब जे आहेत तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला? हे पण आम्हाला बघायचं आहे, कारण जेव्हा अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या दिसतील ना तेव्हा कळेल की सरकारला की खरंच हे जे बोलले ते चूक माफ करा म्हणून धस साहेब हे पूर्णपणे चुकीचं आहे, तेव्हा सरकारच्या लक्षात येईल। म्हणून आम्हाला आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने चाललोय, म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय, हे सरकारनं लक्षात घ्यावं। आणि शांतता खूप भयानक असतं, याचं जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार, एवढंच सांगतो। कसल्याच प्रकारचं कागद नाही, कसल्याच प्रकारची अधिकृत माहिती नाही आणि निलंबित काहीच होणार नाही। आज निलंबित करतील, 4 दिवसांनी ड्युटीवरती घेतील, जॉबवरती घेतील आणि हे गुन्हेगार जे आहेत मोकाट फिरतील। आता बघा ते काय ते घोरबांड, त्याला निलंबित केले म्हणलं, त्याच्या चेहऱ्यावरती थोडं तर गांभीर्य दिसतं का? तो नांदेडला जातो, मग निवांतपणे शिंदे साहेबांना भेटतो, हसतो, बोलतो, हे काय थोडं गांभीर्य आहे का? हे निलंबित करण्यानं काहीच नाही, त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे माझे कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हा दाखल झालेत, त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत। आणि ते मानवते मावशी त्यांना तर किती क्रूर मारलेत, 5-5 पोलीस कर्मचाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, पुरुष माणसांनी त्यांच्या मांड्यावर उभारून त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केले। त्या मावशीने म्हणले, साहेब मला लघवी आली, मला बाथरूमला आले, मला जाऊ द्या, तरी देखील ते पोलीस अधिकारी का म्हणतात तू इथंच कर, तू बाथरूम इथंच कर, लघवी इथंच कर म्हणून पोलीस अधिकारी एवढं जर अत्याचार करत असतील तर हे सहन करून घेणार नाही। आणि सरकार जर असंच जर गपचूप जर बघत असेल तर सरकारची जागा जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही गरीब लोक आहेत म्हणून एवढं म्हणजे गांभीर्याने घ्या, सरकारला एवढंच सांगतो।